टीम आई गावदेवी सापे आयोजित क्रिकेटचा महासंग्राम श्रीकृष्ण क्रीडांगण सापे इथून तुम्ही सध्या एन्जॉय करतायत क्रिकेटचा बिग शो। क्रिकेटची रणधुमाळी तुम्हाला काल पहिल्या दिवसामध्ये बघायला मिळाली आणि सलग 4ही दिवस ती तुम्हाला बघायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये। आणि लगेचच आपण त्वरितच आपण या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात करत आहोत। चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे टीम जय गणेश वाफाले ए। आता जास्त क्षणाचा विलंब न करता या ठिकाणी आता लगेचच आपण सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची जय गणेश वाफाले ए टीमला आता विनंती असेल। पहिला सामना आपण सुरू करतोय आणि बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकही पूर्ण करावी लागतील अथवा चौथ्या ओव्हरसाठी एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद असू द्या। आजचा लॉर्ड्स आम्ही पोहोचवतोय। पहिला सामना किंग 11 कानिवलीच्या विरुद्ध वाफाले ए आणि दुसरा सामना असेल एसके स्पोर्ट्स सापे विरुद्ध जय हनुमान वाहुली या दोन संघादरम्यान या पुढील सामना असेल। त्यानंतर सरस्वती कालिंग विरुद्ध चिंचवली असा सामना बिग मॅच। त्यानंतर जय गणेश वाफाले पी विरुद्ध बाबनदेव कुरुन। आज एकविरा भादानीच्या विरुद्ध प्रज्वलचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल वाहुलीचा। त्यानंतर चेरुबा वाशेरे विरुद्ध भार्गव 11 वारलीपाडा वाह फॉर अ मॅच। आज पीटीसी मधील दिग्गज संघांना तुम्ही ॲक्शनमध्ये पाहणार आहात। पडगा टेनिस क्रिकेट मध्यंतरी थोडंसं आता आपण विचार केला तर पीटीसीचं क्रिकेट थोडंसं थांबलं होतं, परंतु आता पुन्हा नव्यानं पडगा टेनिस क्रिकेट सुरू झालेलं आहे आणि चर्चा सुरू आहे की पडगा प्रीमियर लीग देखील काही दिवसांनी येत आहे। त्याच्यामुळे अजूनच पडगा टेनिस क्रिकेटला नवी उंची देण्याचा प्रयत्न, नवा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न तो नक्की असेल। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते। टू ओपनर्स ऑन द ग्राउंड, रुपेश आणि प्रशांत ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुजल येतोय बॉलिंग मार्कवर। किंग 11 कानिवलीचा अगदी छोटा खेळाडू 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आज आहे। सुजल गोलंदाजी करण्यासाठी येतोय। लेफ्ट आर्मर आहे, षटक पहिलं तो हाताळत असताना काल उद्घाटनीय सामना तुम्ही पाहिला, थोडासा लो स्कोरिंग चा सामना तुम्हाला बघायला मिळाला।
काल बबलू पाटील ज्याच्या नावी 2 मेडन षटकं, तो एक कालचा हायलाईट राहिला. त्यानंतर मयूर जाधव मीनाक्षी स्पोर्ट कानलीचा अर्धशतक त्यानं झळकावलं. सुजल तयार, बॉलिंग मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ते सरळ थोडंसं खाली. मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे मॅच ऑफिशियल्स तुम्ही पाहतायत, गोकुल पाटील सर, शकील कोटी सर, त्यानंतर आज सुरेश गरज सर देखील या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. रॉकी सर देखील तुम्हाला पाहायला मिळतील. स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. आज असं वाटतंय की फलंदाज दिसतच नाहीयेत वाफालेचे, फक्त गोलंदाज आणि विकेट कीपर मध्येच खेळ सुरू आहे की काय. प्रत्येकी गोलंदाजानं तो काम केलेला आहे. सुरुवातीला सुजल, त्यानंतर शेखर आणि आता रोशन. क्या बात आहे, कमाल करतायत मैदानाच्या आतमध्ये. एकाही वेळेला फलंदाजांना चांगला खेळ साकारता आलेला नाहीये. यावेळेला हुक केलाय, जबरदस्त फटका सुदर्शनच्या बॅटमधून. बॉल सीमा पार, चौकार. दुसरा आपण पाहतो या डावामधून आणि दोन्ही चौकार सुदर्शनच्या बॅटमधून आलेले आहेत. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, कीपर जज करतोय, विकेट गॉन. फलंदाज बाद. सुदर्शन देखील यावेळेला आउट होतोय. धक्का क्रमांक 2. फलंदाज आतापर्यंत आपण पाहतो यावेळेला आउट झालेले आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि पूर्णपणे तो फटका फसला. नवीन बॅटर प्रतीक मैदानामध्ये एंटर होतोय. जय गणेश वाफाले ए संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, परंतु सध्या तरी आपण पाहतोय की तो प्रॉमिसिंग खेळ त्यांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळत नाहीये, ज्या खेळासाठी त्यांना जाणलं जातं. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं, चांगला प्रयत्न सेल्फ फॉलो थ्रू मध्ये रोशनच्या वतीनं. कॅच थोडी डिफिकल्ट होती कारण बॉल अगदी वेगाने येत असतात ज्या वेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडू येतात. षटक क्रमांक 3 या वेळेला आता समाप्त झालेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 15 धावा. आज सुपर संडे, इंडिया वर्सेस न्यूझीलंड, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मेगा फायनल. चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता कोण? आता लाईव्ह स्ट्रीमिंग देखील आता सुरू झालेली आहे. काही व्ह्यूअर्स आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे मागच्या 2 ओव्हर्स तुम्हाला बघायला मिळाल्या नाही आहेत आणि येथे आता शेवटचं षटक डावामधून शिल्लक आहे. धावसंख्या तुम्ही पाहताय 10 धावा फक्त स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळाल्यात. माफ करा, 15 धावा तुम्हाला बघायला मिळाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक गोलंदाजीसाठी समीर येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल प्रतीक आणि प्रशांत ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अंतिम षटक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ लाईक फिल्डर. समीरचा पहिला बॉल टॉप एज, हवेमध्ये बॉल, स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल, झेल त्यानं पकडलाय, फलंदाज बाद, विकेटचं पतन. चांगले म्युझिक मॉर्निंग सेशनला आपण पाहतोय DJ AM च्या वतीनं आणि मैदानाची सजावट DJ AM आणि डेकोरेशन देखील कांबेरे यांचं असेल तर मग ते डाऊटच नाही. सुसज्ज अशी क्रीडानगरी आज श्रीकृष्ण क्रीडांगण त्यांनी सजवलेलं आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स सापेच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रामशेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते. आप ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक केला, खराब क्षेत्ररक्षण, फाईन लेगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
देखील मला वाटतं अंडर 10 10 वर्षाखालील देखील खेळाडू आहेत. 12th मॅन तर आमचा भरपूर छोटा मुलगा आहे किंग 11 कानिवली टीमकडून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 19 धावा. समीरचा पुढचा बॉल ऑफस्टंपच्या खूप बाहेर होता, फार जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून बॉल बाहेर वळवण्याचाही प्रयत्न केला. कटर होता डॉट बॉल. अंकुश नवीन फलंदाज आला, त्याच्या बॅटमधून एक चौकार तुम्ही बघितलाय. चला वाहुली टीमचा कॅप्टन आणि एसके स्पोर्ट्स सापे कॅप्टन आपण यायचं टॉससाठी. हाफ ट्रॅकर पुन्हा हुक केला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल वेगाने सरसावतो. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. एक धाव तर मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि इथे फलंदाज मात्र धाव बाद. विकेट कॉल. टू 2025 आणि आता मागच्या काही मॅचेसचा विचार केला तर 4 वेळेला आपण न्यूझीलंडच्या विरुद्ध त्यामधून 3 तर आपण विजय मिळवलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खराब लेंथ होते आणि त्या बॉलला पाठवले सर लॉंग लेगच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पोलीस पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं मनपूर्वक स्वागत. लॉफ्टेड हिट हवे त्या बॉल मिड विकेटला. चांगला जजमेंट. झेल पकडलाय शेवटच्या बॉलवर विकेट आणि याच बरोबर धावा झाल्या धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष आता इथून पार करावं लागेल. हा सामना जिंकण्याकरिता या दोन्ही कॅप्टन जय हनुमान वाहुले आणि त्यांच्या विरुद्ध लढत तुम्हाला पाहायला मिळेल एसके सापे. दोन्ही कॅप्टनला आपण विनंती करूया की टॉस साठी आपण यायचं आहे. माणिक तरणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एसके सापे कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी आपण यावं. वाहुली संघ कर्णधार आमच्या सोबत आहेत. वाशेरी गावचे पोलीस पाटील आदरणीय भगवान पाटील. मी तुम्हाला विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषकामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. 24 धावा अखेर पहिल्या 4 ओव्हर्समध्ये बनवण्यात आलेल्या आहेत आणि 25 धावांचं लक्ष आता इथे सेट करण्यात आलेलं आहे. हा सामना जिंकण्याकरिता किंग्स 11 कानिवली समोर माफक लक्ष असेल. काल देखील पहिला सामना थोडंसं लो स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळाला आणि आजही थोडंसं लो स्कोरिंगच पहिला सामना तुम्हाला बघायला मिळतोय. वाशिम गावचे आदरणीय पोलीस पाटील भगवान पाटील यांच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आता जोडले गेले. बाजूला समीर ठाणगे हनुमान वाहुलीचे कॅप्टन आणि एका बाजूला एसके सापचे कर्णधार. 4 ओव्हरची मॅच आहे. कॉल करतोय हनुमान वाहुलीचे कॉलिंग असेल. टेल इज अ कॉल अँड इट इज अ टेल. वाहुलीनं टॉस विन कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देऊया. जी कोल्ड्रिंक स्वर्गीय बाळाराम कुशा धनगर यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेली आहे. टॉस कॅप्टनला आपण ती तसेच मान्यवरांना विनंती आपण मंचावरती बसावं. टॉस कोण फिल्डिंग एसके टीम घरच्या मैदानावर क्रिकेट खेळत आहे. त्यांच्या विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय. त्यांना एक तर बेनिफिट आहे की त्यांचा होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळे आम्ही चेस करायला आवडेल आम्हाला, त्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतलेली आहे. या वर्षामध्ये वाहुलीचा प्रवास कसा राहिला रिसेंट काही टुर्नामेंट्समध्ये? तरी एक आम्ही ट्रॉफी पडलेली आहे आणि आत्ताच नुकताच एक खांबाला आहे, आम्ही क्वालिफाय मॅचला हरलो आहे, तरी चांगला परफॉर्मन्स आहे. आज संघामध्ये काही नवीन चेहरे
की जन्मान वाहुलीचे पुन्हा तेच चेहरे तुम्ही पाहणार आहात? नाही, नक्कीच नवीन चेहरे आहेत. शुभेच्छा असेल समीर तुला आणि तुझ्या टीमला टॉस गमावलेला आहे. शुभेच्छा असेल तुम्हाला देखील. तर संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी एस के आपे या टीमला इन्व्हाइट केलेल्या. लगेच आपण ऑन सो मच. हॅलो. शेखर आणि सुजल सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 25 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे सामना जिंकण्याकरिता. संकेत षटक क्रमांक पहिले घेऊन मार्गस्थ होतोय बॉलिंग मार्कवर. इनिशियल ओव्हर्समध्ये आता विकेट्स घ्याव्या लागतील. मॅचला जिंकायचं असेल तर यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. रन बॉल इक्वेशन आहे. प्रत्येक बॉल मागे सिंगल जरी कंप्लीट केली तरी आपण जिंकू शकतो. आणि त्याच्यामुळे आता इथून मला तर वाटते की फलंदाज तेवढे रिस्क घ्यायला जातील असं वाटत नाही. परंतु शेखर पॉवर प्लेमध्ये नेहमीच चांगला खेळ त्याच्या वतीनं आपण बघत आलेलो आहोत. विशेष म्हणजे पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट आणि ॲज अ ओपनर त्यानं त्याची कारकिर्दी गाजवलेली आहे. डीपमध्ये आता मिड विकेट त्याच्यासमोर एक लॉंग ऑनला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. काल पहिला दिवस गाजवला अक्षरशः विकी स्पोर्ट कुक्सेनं. आज सुपर संडे फन डे. यावेळेला शरीरावर येणारा बॉल होता. स्टोकला चेक केला. डिफेन्सिव्ह फटका. पहिला बॉल फेस करत असताना बॅटवर बॉल घेण्याचा प्रयत्न शेखर दळवीचा तुम्हाला तेथे बघायला मिळाला. डॉट बॉल येतो गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. संकेतला चांगले संकेत द्यावे लागतील. इनिशियल ओव्हर्समध्ये विकेट्स त्याला घ्याव्या लागतील. या मॅचमध्ये पलटवार करायचा असेल, शिरकाव करायचा असेल तर नितांत गरज आहे विकेटची. यावेळेला चांगला फटका ड्राईव्ह केला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. कवचला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु एक क्विक सिंगल पूर्ण करत असताना शेखर दळवी ऑफ द मार्क विथ अ सिंगल. टीमची टोटल 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. निडरपणे कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता आक्रमक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळेला सुरू केलेल्या संकेतच्या वतीनं. बघा ज्या वेळेला तुमच्याकडे कमी धावा असतात वाचवण्यासाठी त्या कंडिशन्समध्ये विकेटशिवाय तुम्हाला पर्याय नसतो. विकेट्स तुम्हाला घ्याव्याच लागतात. यावेळेला ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवला आणि तिथे झेल पकडलाय फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय किंग्स 11 खानिवली संघाला. बॉल क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि तेथे फलंदाज बाद होतोय. धक्का लागतोय. तो पहिला फर्स्ट विकेट गॉन. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. फक्त टाईप करा स्वर्गीय रामशेठ व वैभव चषक 2025 आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आज देखील मजा येणार आहे. पीटीसी मधील नामवंत संघ, नामांकित क्रिकेटर, दिग्गज क्रिकेटर आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील.
3 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नवीन बॅटर योगेश मैदानामध्ये एंटर होतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा इन स्विंगर बॉल आतमध्ये येणार होता. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय फक्त एकच धाव. सध्या संत आणि संयमी सुरुवात शेखर दळवीची तुम्हाला बघायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी तुम्ही बघतायत, जे ते फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करण्यात आले आणि एक इम्पॉर्टंट विकेट तुम्हाला बघायला मिळाली, जी संकेतनं या ठिकाणी प्राप्त करून दिली. चांगले संकेत म्हणावे लागतील. चर्चा आपण तीच करत होतो की ज्या वेळेला तुमच्याकडे धावसंख्या कमी असते, संरक्षण करण्यासाठी त्या कंडिशन्समध्ये इनिशियल ओव्हर्समध्ये तुम्हाला ब्रेक थ्रू देणं गरजेचे आहेत. आणि आता इथून 25 धावांचं संरक्षण करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही मॅच आता बॅलन्स पाहायला मिळेल, कारण विकेट मिळाली पहिली. सलामीचा पहिला खेळाडू येथे बाद झाला. सुजल दबाव वाढू शकतो. आणखी एखाद दुसरी विकेट मिळाली तर सुदर्शन रोशन सध्या गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय रोशनला. सेकंड ओव्हरमध्ये फार एंड कडून वाशेरी विलेज टोकाकडून वाशेरीचे माजी उपसरपंच शेलार काका देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. आणि आज वाशेरी संघ देखील खेळणार आहे. सेकंड ओव्हर. पुढचा बॉल शेखर समोर क्रॅकिंग स्ट्रोक पंच केलाय. हो कॅस्ट ऑफ. ही कॅस्ट नाही तर मॅच सोडली आहे. येणारा काळ तुम्हाला सांगेल, कारण एक सहज सोपा झेल होता कवशा फिल्डरसाठी, परंतु तो झेल तेथे पकडता आलेला नाही आणि शेखर दळवीला जीवनदान देणं हे भरपूर मागात पडू शकतं. वेलकम अजय गरज सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा त्या स्पर्धेमध्ये ते आपल्यासोबत जॉईंट होत आहेत आणि थोड्या वेळाने योगेश सरांचं देखील आगमन होणार आहे. लेट कट. थोडंसं टर्न होऊन बाहेर निघत होता बॉल. विथ द स्विंग, विथ द टर्न, फक्त दिशा दाखवली या बॉलला. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 6 या आकड्यावरती. असं वाटते की 25 धावा करता करता नाकी 9 येणार आहेत. ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे, गोलंदाजी कमालीची होते, निडरपणे गोलंदाजी होते. शेखरला आता जीवनदान मिळालंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी उपस्थित. पुन्हा एक सिंगल. वारंवार चुका घडत आहेत बघा. इथून तुम्हाला दबाव टाकण्याची संधी आलेली आहे. तुम्ही प्रेशराईज करू शकता फलंदाजी साईडला, परंतु येथे क्षेत्ररक्षकांना तो प्रयत्न करावा लागेल. यानंतरचा सामना तुम्ही पाहणार आहात एस के सापेच्या विरोधात जयहनुमान वाहुली. टॉस जिंकून वाहुली टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सापे टीम घरच्या मैदानावर प्रथमतः बॅटिंग करताना तुम्ही पाहाल. आई गावदेवी स्पोर्ट्स सापेची स्पर्धा आणि एस के सापे टीम तुम्हाला यापुढच्या लढतीमध्ये ऍक्शनमध्ये पाहायला मिळेल. सात धावा स्कोर कार्डवर. फक्त सिंगल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. एकाही वेळेला डबलचा प्रयत्न राहिलेला नाहीये. डबल धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये फलंदाजांनी. याचा अर्थ की आता गोलंदाजांनी देखील आणि क्षेत्ररक्षकांनी देखील कंबर कसलेली आहे. विजयाच्या इंटेंटनं आता ते उतरलेत. सुरुवातीला त्यांची बॉडी लँग्वेज थोडीशी डाऊन दिसत होती की 25 धावा आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक पंच केला एंडफिल्डच्या डोक्यावरून. कवच बॉडी लाईनच्या पलीकडे हा पहिला चौकार किंग 11 कानिवली टीमसाठी. गुड शॉट. होता तो दबाव आता कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाज. आपण पाहतो योगेशच्या बॅटमधून हा चौकार आला. सुरुवातीला गोलंदाजांनी कमाल केली. सुजलनं पहिल्या डावामध्ये पहिले ओव्हर टाकत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाली. शेखरनं देखील फक्त 6 धावा खर्च केल्या. ओव्हरऑल सर्व गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आणि फक्त 24 धावा पहिल्या डावात जोडता आल्या जय गणेश वाफाले ए संघाला. आणि 25 धावांचं लक्ष आता इथून गाठायचं आहे आणि धावसंख्या 11 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये संकेतनं चांगला दबाव टाकला, परंतु आता रोशनच्या विरुद्ध चांगला खेळ फलंदाजांनी सुरू केलेला आहे. 3 सिंगल्स आले आणि त्याच्यानंतर एक खराब बॉल मिळाला, त्याच्यावर योगेशनं आक्रमण केलेलं आहे. कॅल्क्युलेशन सुरू आहे डोक्यामध्ये. हो, यावेळेला फक्त लेग लांच केले. लेग लाईन करत असताना
लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये विकेट किपरला आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी मिळाल्या. आता पूर्णपणे मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न राहिला योगेशचा. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 13 या आकड्यावर. 12ची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. येणारे 13 बॉल आता या मॅचवर पकड निर्माण केलेले असं म्हणूया आपण. 13मध्ये 12 करायचे आहेत. योगेश चांगला खेळतोय, दोघांनी चांगली आता भागीदारी केलेली आहे. हा बॉल आतमध्ये येणार होता, खेळायचं होतं खरं तर कवचला बॉल येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. इनसाइड एज घेत असताना सेकंडचा कॉल आणि येथे मात्र फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागते दुसरा खानिवली टीमला. रोशन नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावा तुम्ही पाहता धावफलकावरती झालेल्या आहेत. 14 धावा आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. बारा बॉल आणि 11ची गरज. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आता आजच्या दिवशी आमच्यासोबत जोडले जातात अजय गरज सर. वेलकम अजय सर, गुड मॉर्निंग. मॉर्निंग समीर, सभी को अजय गरज का प्रणाम और सभी का हार्दिक स्वागत करता हूँ स्वर्गीय रामशेठ एंड वैभव स्मृति चषक 2025 में. समीकरण आसान है, अच्छा शॉट हुक कर दिया गेंद को लॉन्ग लेग की दिशा में, फील्डर मौजूद वहाँ पर, एक ही रन लेने का अवसर. आज जो बल्लेबाजी रही है इस मैच में जय गणेश वाफाले ये टीम की, वो कहीं ना कहीं निराशाजनक. 4 ओवर में केवल 24 रन बना पाए हैं. हालांकि गेंदबाजों ने अच्छा कार्य किया ज़रूर है, लेकिन फील्डर्स का साथ नहीं मिला पहले 2 ओवर्स में. हो जरूर, क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ मिळणं गरजेची होती. इस बार स्ट्रोक को केवल चेक किया है, ज़्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं. स्क्वेयर ऑफ द विकेट ऑफ साइड में गेंद को धकेलते हुए रोशन तुंगारे, सेंसिबल बैटिंग. एक और सिंगल. समीकरण 10 गेंदें शेष है और जीतने के लिए मात्र 9 रन चाहिए. सिंगलनं देखील आपण आता मॅच जिंकू शकतो हे पाहिल्यानंतर आता दोन्ही फलंदाजांनी तो खेळ सुरू केलेला आहे. इस बार फ्लाइट दिया, फुल टॉस, स्विंग कर दिया है ऑन साइड में, फील्डर मौजूद वहां पर और कोई गलती नहीं पवन द्वारा. ये लालच दिया गया था वहां पर बल्लेबाज को और उसमें फंसते हुए शेखर दलवी. जे फ्लाइट देण्याचा प्रयत्न, फ्लाइटेड बॉल आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाजाला लालसा दिली त्या ठिकाणी बॅटर शेखर दळवीला देखील मोह आवरता आला नाही. मोठा फटकाला प्रयत्न त्याने केला आणि फायनली विकेट मिळाली आहे. या मॅच मध्ये आता कमबॅक करून देत असताना गोलंदाज सुदर्शनला तुम्ही पाहतात 9 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा सामना जिंकण्याकरिता. नए बल्लेबाज समीर दलवी आए हैं बल्लेबाजी के लिए, एक और हार्ड हिटर, और आते ही स्विच हिट करने का प्रयास, लेकिन धीमी गति की गेंद, बढ़िया गेंदबाजी, मौका बना है वहां पर रनआउट का. ओहो हो, प्रशांत गेंद को ढूंढते रह गए. अवसर था, एक और विकेट आप ले सकते थे, लेकिन बाल बाल बच गए. रोशन काफ़ी आगे निकल पड़े थे सिंगल के लिए, लगभग नॉन स्ट्राइकर साइड पर पहुंच ही रहे थे, लेकिन समीर उसके लिए तैयार नहीं थे और ये डॉट बॉल.
काय सामना रंगतोय बघा या ठिकाणी. पहिलाच सामना या ठिकाणी थरारक, चित्त थरारक स्वर्गीय रामशेठ वैभव स्मृती चषक सापे मधून आपण पाहतोय. सुरुवातीला असं वाटलं होतं की 24 धावा फक्त बनवल्यात, माफक लक्ष, वन साइड मॅच होणार, परंतु इथे जयगणेश वाफाले एन हार मानलेली नाहीये. कमाल करतात. आता 8 मध्ये करायच्यात 9 धावा. रोचकता बढ़ती हुई, इस बार पुल कर दिया गेंद को, फिर से पवन गेंद के नीचे. ओहो, यहां पर क्या सूरज की किरणें आंखों पर आ गई है, लेकिन ये बहाना नहीं चलेगा. गेंद सीमा रेखा के बाहर. देखना है चौका है या छक्का है. फार मोठी चुकी झालेली आहे. एकाएक असं तर वाटतंय त्याच्या रिॲक्शन वरून, एक्सप्रेशन्स नुसार की सूर्याची किरण आली असावी डोळ्यांवरती आणि त्याच्याचमुळे तो पाठमोरा झाला त्या ठिकाणी. परंतु अशी कारण देयर इज नो एक्सक्यूजेस बिकॉज यू प्लेड व्हेरी बिग इव्हेंट. खूप मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात, मोठी टुर्नामेंट खेळतात आणि या कंडिशन्समध्ये तुमची कारणं येथे मुळीच चालणार नाहीयेत आणि हा चौकार आलेला आहे. समीर दळवीची विकेट आली असती तर मी म्हणेल 70% मॅच झुकली असती वाफाले ए च्या बाजूनं. जी हाँ, और अब ये कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट मेरे ख्याल से इस मैच का, क्योंकि ना सिर्फ वो कैच चला गया है बल्कि गेंद भी बाउंड्री के बाहर चली गई है 4 रनों के लिए. 8 गेंदों में 9 रन चाहिए थे, अब केवल 5 रनों की ज़रूरत है. 7 गेंदों का खेल बाकी. पलड़ा पूरी तरह से भारी होता हुआ इस मैच में कबीर किंग 11 खानिवली का. हालांकि पवन सबसे अच्छे फील्डर भी माने जाते हैं जहाँ तक वाफाले टीम का सवाल है. अक्सर हम देखते हैं कि वो कैचेस लपकते हैं, लेकिन यहाँ पर गलती हुई. फिर से उन्हीं की दिशा में खेला है, इस बार कोई मौका नहीं रोकने का. एक और चौका. लेवल आता सामना बरोबरीमध्ये आलेला आहे. आता शेवटचे 6 बॉल आणि फक्त एका धावेची गरज असेल. छोट्या छोट्या चुका क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर महागात पडत असतात आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत. कॅच ड्रॉप झाली, चौकार मिळाला आणि त्याच्यानंतर समीरनं आणखी एक चौकार ठोकला आणि मॅच पूर्णपणे आपल्या नावी केली किंग 11 खानिवलीनं. 6 बॉलमध्ये आता एकदा वाचवायचे, 6च्या 6 चेंडू डॉट फेकावे लागतील आणि हा जर कारनामा इथे केला तर तो चमत्कारच असेल. जी हाँ, और चमत्कार को नमस्कार भी होगा. लेकिन अक्सर हम देखते हैं कि इस तरह की गलतियां होती नहीं है पवन द्वारा. आज वो गलती हुई है, इसीलिए वो कैप और गॉगल का काफ़ी महत्व रहता है क्रिकेट के खेल में जब आप फील्ड पर होते हो. और जब इतनी कड़ी धूप में आप खेल रहे हो तो मुझे लगता है कि उसकी आवश्यकता तो है ही. मात्र 1 रन चाहिए. हवाई फायर, गेंद मैदान के बाहर. 6 रन. मैच को फिनिश कर दिया है इस सिक्सर के चलते. रोशन तुंगारे ने मैच को जीता है किंग 11 खानिवली ने. कॉन्ग्रेचुलेशंस.